तर नमस्कार, मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, फायनली डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजे डाक विभागाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात? कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात? सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये मित्रांनो ही जाहिरात पब्लिश झाली आहे. 28 जानेवारी 2026ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळे 3 पदे असणार आहेत. पहिलं जे पद आहे ब्रांच पोस्ट मास्टर हे पहिलं पद असणार आहे. दुसरं पद असणार आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं जे पद असणार आहे डाक सेवक. हे 3 असे पदे वेगवेगळी यामध्ये असणार आहेत आणि टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहे 28,000 प्लस या टोटल व्हॅकन्सी यामध्ये असणार आहेत. मित्रांनो, व्हॅकन्सीची संख्या ही जास्त असणार आहे. त्याचमुळे जर तुम्ही या पदांसाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. चला पदांबाबत सविस्तर माहिती घेऊया आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सविस्तर बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मित्रांनो, ही जी काही पदे असणार आहेत 3 पदे, या 3 पदांसाठी तुम्हाला सॅलरी जी असणार 12,000 पासून 29,380 ही सॅलरी तुम्हाला बी-पी-एम या पदासाठी असणार आहे. त्याचबरोबर ए-बी-पी-एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यासाठी किंवा डाक सेवक यासाठी 10,000 पासून ₹24,470 इतकं तुमची सॅलरी पर मंथ तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे ते बघून घेऊया. एज क्रायटेरियामध्ये मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष असणे गरजेचे असणार आहे आणि जास्तीत जास्त 40 वर्षांची एज लिमिट यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ही जी एज लिमिट असणार मित्रांनो ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. एस-सी, एस-टी, शेड्यूल कास्टसाठी येथे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं आहे. त्याचबरोबर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी नो रिलॅक्सेशन कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन यामध्ये नसणार आहे. त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं आहे. त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डी प्लस ओ-बी-सी असाल 13 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे आणि पी-डब्ल्यू-डी, एस-सी, एस-टीने असाल तर त्यासाठी 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये दिले जाणार आहे. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. त्यांनी मेन्शन केले आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन म्हणजे तिथे तुम्हाला 10वी स्टँडर्ड 10वी पास जर तुम्ही यासाठी असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ही एक चांगली संधी असणार आहे 10वी पासच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर इतर कोणतेही क्वालिफिकेशन यामध्ये तुम्हाला लागणार नाहीये आणि जे काही अदर क्वालिफिकेशन यामध्ये दिले आहे ते असणार आहे तुम्हाला नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं असणं गरजेचं असणार आहे. नॉलेज ऑफ सायकलिंग येणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. ॲडिक्वेट मीन्स लाईव्हहूड म्हणजे तुम्ही या पदांवरती पूर्णपणे अवलंबून नसावे. तुम्हाला एक इतर दुसरा कोणताही जॉब तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. हे क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर यामध्ये विविध वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये किती व्हॅकन्सी असणार आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला समजून जाईल आणि ते वेबसाईटवरती कसं बघायचं, तुमच्या गावामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी असणार आहे की नाही ते मी तुम्हाला आता समजून सांगतो. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ही जी वेबसाईट असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन जेव्हा तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक कराल त्यानंतर असे काही तुमच्यासमोर माहिती येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे व्हॅकंट पोस्ट. या व्हॅकंट पोस्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पोस्टवरती क्लिक केल्यानंतर असे तुमच्यासमोर 2 ऑप्शन येणार आहेत. सर्कल आणि डिव्हिजन असे 2 ऑप्शन येणार आहेत. सर्कलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सर्कल हे सिलेक्ट करायचं आहे. सर्कलमध्ये महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट केल्यानंतर डिव्हिजनमध्ये जो काही तुमचा डिव्हिजन असणार आहे म्हणजेच अकोला, अमरावती वेगवेगळे तुमचे जिल्हे, तालुके जे काही असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर इतर तुमच्यासमोर व्हॅकन्सी येणार आहे. कोणती व्हॅकन्सी कोणत्या ब्रांच ऑफिससाठी असणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाईड केली आहे आणि त्यासाठी तुम्हाला लँग्वेज कोणती लागणार आहे ते सुद्धा सविस्तर सांगितलं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावामध्ये व्हॅकन्सी आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आता तुम्हाला सांगतो यासाठी अर्ज कसा करायचा. तर यासाठी मित्रांनो अर्ज कसा करायचा? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे? सिलेक्शन हे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार आहे. मार्कांच्या बेसिसवरती तुमची मेरिट लिस्ट असणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला यामध्ये द्यायची नाहीये. जर मित्रांनो तुमच्या गावामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी असेल तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये अर्जासाठी तुम्हाला ₹100 ही फक्त फी अर्जासाठी लागणार आहे. ते सुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला ₹100 असणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी, एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी किंवा ट्रान्स वुमनसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये तुम्हाला नसणार आहे. त्याचमुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे.
तर यासाठी मित्रांनो काही इम्पोर्टंट डेट्स असणार आहे ते बघून घेऊया. ऑनलाईन ॲप्लिकेशनला 31 जानेवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 14 फेब्रुवारी 2026. ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख असणार आहे. त्याचबरोबर अर्जाची शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 16 फेब्रुवारी 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जी काही अर्जाची फी असणार आहे ती सुद्धा यामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा तुम्हाला कोणत्या पदाबाबत कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.